Hello, this is the My Artifact episode number 414. आजची तारीख आहे 19 एप्रिल 2016. आता वाजले करीब रात्रीचे 2:30 वाजले. आणि आज बहुत काही दिमागमध्ये पॉयझनस होऊन राहिलं आहे. का झालं या 2-3 दिवसात बहुत लाईफमध्ये बहुत अजीब झाला यार. मी थोडंसं फिरत नाही यार, कारण मी बहुत थकलो आहे. त्यामुळे मी एका ठिकाणी बसतो. या दिस मस्ट बी अ रिअली नाईस प्लेस. तर काय झालं, फर्स्ट टू एंड पूर्ण सांग, काहीच लपवू नको आता. काय झालं की शिबिर होतं 17 तारखेपासून 17 ते 28, करीब 10 दिवसाचं शिबिर होतं. मी त्या शिबिरमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि मी त्या शिबिरमध्ये पार्टिसिपेट यासाठी केलं कारण मला काही ॲन्सर हवे होते. कारण मला आता पुढे म्हणजे हार्डली 1-2 महिन्यानंतर मला एक डिसिजन घ्यायचं आहे. आणि ते डिसिजन खूप मोठा आहे माझ्या लाईफचा, बहुत मोठा आहे आणि बहुत रिस्की पण आहे. एक बहुत मोठा फॅक्टर हा रिस्की डिसिजन आहे. आणि ते रिस्क बरोबर आहे का नाही ह्याच्यासाठी मी ते मेडिटेशनसाठी गेलो होतो. तर काय झालं की मी ते शिबिर मधातूनच आज सोडून आलो. याचं रिझन काय? प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही रिझन असते ऑफकोर्स. मेडिटेशन म्हणजे काय होते? मेडिटेशन म्हणजे तुमच्या मनातली स्थिती शांत करणे आणि तुम्ही एक परफेक्ट डिसिजन किंवा एक चांगले विचार मांडू शकता. या तर याच्यासाठी काय होतं की ते शिबिर तू कॅन्सल काऊन केला? 17 तारखेला मी शिबिरला गेलो. बहुत मजा आली म्हणजे 17 तारखेला जेव्हा आम्ही शिबिरला गेलो तेव्हा नाही का सगळेच जण होते. म्हणजे जशी ट्रिप कशी जाते नेहमी सगळेजण, वन मॅन टीम, मी, विशाल, पिंट्या, वैभव, बादल, श्रुतिका आणि श्रुती डोबळे, सगळेजण गेलो. आणि जेव्हा ते आम्हाला सी ऑफ करायला गेले, सो दॅट फील रिअली अमेझिंग फीलिंग, बहुत अमेझिंग फील करत होतो. कारण ते मोमेंट बहुत चांगले होते. जेव्हा नाही का वन मॅन टीम सोबत राहते ना, होल वन मॅन टीम, तेव्हा मोमेंट बहुत चांगले राहते. मग अचानकच ते शिबिराने आठवण करून गेलं की ती वन मॅन टीम आता कॅन्सल झाली 10 दिवस तरी. मग काय झालं, मन एकदम एकटं झालं. म्हणजे सोबत विशाल, पेंट्या दिसून तर राहिला होता, बट ते बोलून न राहिले होते. मी पण त्यांच्यासोबत बोलून न राहिलो. त्याच्यामागे एक रिझन आहे. कारण त्या शिबिरमध्ये हे आहे का, कोणी एकमेकाशी नाही बोलावं. 10 दिवस मौन. ओके, ठीक आहे. बोलण्यासाठी खूप चांगलं वाटते, बट करण्यासाठी बहुत भयानक वाटते. बट राव, तू पुढे जाऊन तू म्हणून राहिला का तू बॉलिवूडमध्ये फिल्म बनवू शकते, तर हे म्हणण्यासाठी बोलण्यासाठी इझी आणि करण्यासाठी कठीण जाऊ शकत का? तर ऑफकोर्स राव, ते होण्यासाठी ते कठीणच आहे. आणि त्यासाठी मी माझं रक्ताचं पाणी करायला तयार आहे. कारण त्याच्यानंतर जे मला भेटणार आहे ते बहुत अमेझिंग आहे. ते बहुत अमेझिंग. ॲटलिस्ट मला ते करण्यामध्ये मजा तर येईन राव. कारण मी ते फिल्म बनवली आणि मी ते फिल्म डिझाईन करणार, तर विचार कर ना किती अमेझिंग फिलिंग येईन, राईट? आणि त्या लोभासाठी तर मला ते जावं लागेल. पण इन मेडिटेशनमध्ये मला काय भेटणार होतं करून सुद्धा? एक शांती, एक नाईस कॅटलॉग. म्हणजे
तिथून आल्यावर थोडं चेंज तर वाटलं असतं, जस्ट लिटिल बिट, बट आफ्टर ऑल इट ऑलवेज बी अ सेम. येस. बट तू पूर्ण मेडिटेशन प्रोग्राम केला नाही, तर त्यामुळे तू असा कसा म्हणू शकते का तुझ्या ह्याच्यात चेंज न झाला असता, राईट? बरोबर आहे. मी असं नाही म्हणत, चेंज झाला असता आणि देन आपोआप जसे झालं असतं. तर मी स्वतःला ब्लेम करत आहे की जर मी असा छोट्या शिबिरमध्ये 10 दिवस सहन नाही करू शकत, तर मुंबई तर राव एक बहुत मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि तिथे तर माझ्या याचं तर पूर्ण हे गुण आहे, तर तू ते करू शकते का? मी हा क्वेश्चन स्वतःला विचारला. तर याच्यामध्ये बहुत पॉयझनस आन्सर आले आणि कधी कधी तर पॉयझनस आले का मी रात्री आता 2:30 वाजता एवढा थकून असून सुद्धा तिथून आंबोडावरून पैदल येऊन सुद्धा मी इथे आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी रेडी झालो. कारण कारण ते क्वेश्चन्स इतके पॉयझनस ठरून राहिले माझ्या माइंडमध्ये का मला काहीच कळवून न राहिलं होतं. मी शेअर करू, आय नो आय फील लाईक अ गिल्टी. मी करू शकत होतो, बट का नाही केलं तू? वाय? कारण ते बहुत बोरिंग होतं राव आणि काइंड ऑफ लाईक अ रिअली क्रीपी. म्हणजे विचार केला त्यानंतर माझी होपच सुटली यार. त्यानंतर असं वाटे का मी केव्हा जाऊ घरी आणि केव्हा गाणे ऐकू किंवा शिवा देऊ एकमेकांना किंवा खेळू वगैरे किंवा केव्हा बोलू, असं वाटत होतं. आणि इथं आल्यावर असं वाटते का राव मी काहून तिथून सोडून आलो. तिथं असतो तर आईचं पण थोडंसं चांगलं वाटलं असतं आईला, कारण तिचा मुलगा शिबिर करून आला आणि मला पण थोडं चांगलं वाटलं, माझं पण थोडा कॉन्फिडन्स वाटला असता का मी आता एवढं भयानक शिबिर तर केलं आहे, तर मी मुंबईसाठी रेडी आहे. तर त्याच्यानंतर मग पॉयझनस आले का जर तू हे छोटंसं शिबिर नाही करू शकत आहे 10 दिवसाचं, तू मुंबई कसा काय करू शकतो राव? आणि मग याच्यावरून अजून पॉयझनस माइंड आले का तुझं मुंबईमध्ये सर्वाईव्ह कसा करशील, मुंबई तर बहुत मोठी सिटी आहे आणि वगैरे वगैरे वगैरे. राव माझं पूर्ण डोकं दुखलं राव. मला गाणे सोडून इथे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायला लागले, जे की गाणे ऐकूनच माझं डोकं शांत राहू शकते. आणि खरंच आज बहुत अजीब दिवस झाला यार, अजीब. याच्यात मी बहुत काही रॉंग केलं आज. आज एक तर शिबिर सोडून आलो, आईला पण राग आलाय. आता याच्या पुढे जे फिजिकल होईन किंवा जे होईन ते तर वेगळंच आहे, बट मेंटली प्रॉब्लेम झाला. आफ्टर ऑल इन द एंड जे थोडासा मी कॉन्फिडन्स लूज केला. जेवढा मी कॉन्फिडन्स शिबिरला जायच्या अगोदर होता, तो कॉन्फिडन्स थोडा लूज झाला हळूहळू. बट थोडा टाईम दे, थोडं स्वतःला स्टडी कर आणि आर्टिफॅक्ट एपिसोड बरोबर रेकॉर्ड कर प्रॉपरली आणि एक चांगला डिसिजन घे. आणि असा डिसिजन घे का ज्याच्यात फिक्स राहा. आता तुला मुंबईला जायला ॲटलिस्ट 1,00,000 रुपये पाहिजे आणि 1,00,000 रुपये तू कुठून आणू शकते? तुझ्या फादरपाशी आता बिलकुल नाही आहे, कारण वडिलांनी घर बांधलं आणि घर अजूनपर्यंत पूर्ण पण नाही झालं. आणि 1,00,000 रुपये कुठून? तर मला कमाई करावं लागेल ऑफकोर्स. तर मला कमाई मुंबईमध्ये करायची आहे, तर मुंबईमध्येच स्टे करण्यासाठी तुला 1,00,000 रुपये पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट तू मुंबईमध्ये स्टे करू शकते. तर आता प्लॅन काय? आता प्लॅन आहे का जस्ट स्टे काम, एक चांगली झोप घे, खायला बहुत थकलाय आणि तुझं डोकं पण बहुत थकलाय. विचार करू करू बहुत थकलाय, याच्याबद्दल विचार करून, त्याच्याबद्दल विचार करून, फ्युचरबद्दल विचार करून, प्रेझेंट आणि पास्टबद्दल विचार करून. जस्ट यू नीड अ स्लीप. कानात हेडफोन टाक आणि आरामात झोप घे. उद्या सगळ्या क्वेश्चनना आपण हे देऊ आणि जे काही प्लॅन बनवायचा आहे आणि मुंबईचा आहे ते पण पाहून घेऊ. येस, आय कॅन डू दिस मॅन. प्लीज होप नको सोडू. यू आर द वन. जी बायनरी कोड बद्दल
एवढं भयानक फिल्म बनवू शकते. तुला तर ऑस्कर पण भेटणार आहे राव. प्लीज होप नको सोडू. येस, होप नाही सोडायला पाहिजे मला. आणि येस, आय कॅन डू दिस. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 214. Right now we are 414. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.